वाद पुरे आता आणि श्वेताच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होणार नाही. या अंशुमनमुळे तिने आधीच खूप भोगलंय. त्याची घरातली शिक्षा सुरू आहे ना स्वानंदी मॅडम? नाही, त्याला त्याची शिक्षा परत सुरू करायला मी बोलते. समर, स्वानंदी म्हणते ते एका परीने बरोबरच आहे. म्हणजे अंशुमनला परत ऑफिसमध्ये बोलवलं तर चुकीचं उदाहरण सेट होईल ना. तुला सांगू का समर, आपला अंशुमन सुधारलाय रे आता. मी खात्री देते ना त्याची. तो खात्री देऊन उपयोग नाहीये काकू. तो बदललाय हे मला दिसायला हवं, तरच मी त्याच्यावरती विश्वास ठेवेन. ठीक आहे, तू म्हणशील तसं. शेवटी तू बॉस आहेस. मी काय म्हणते, अर्पिताला तरी ऑफिसमध्ये येऊ देत. म्हणजे काय, तुलाच तेवढी मदत होईल आणि ओळखीची आहे, आपल्या फॅमिलीतली आहे, हा विश्वासू आहे, म्हणून म्हटलं. विचार करून सांगतो. रोहिणी, झाडलं नाही का आज? झाडला आजी. नाही मग हे असे दालचिनीचे तुकडे वगैरे सगळे इथे कसं पडले? तुला माहिती आहे ना, पिंट्याला सगळं कसं व्यवस्थित आणि स्वच्छ लागते. ते काल अंशुमन सरांनी मसाल्याच्या वाट्या फेकल्या ना, तर ते चुकून राहिलं असेल. मी पुन्हा झाडते हवं तर. अगं पण अंजुनी का फेकल्या मसाल्याच्या वाट्या? आजी, त्यांना राग आला की ते असंच करतात. असंच करतो म्हणजे काय? हे काय झालं? म्हणजे राग आला म्हणजे काय अशी फेकाफेक करायची? तू राहू दे, अंशुमननी केलं ना, तोच करेल ते सगळं साफसूफ. सांग त्याला स्वच्छ करायला, आणि मी सांगितले म्हणून सांग. मी येईपर्यंत सगळं स्वच्छ झालं पाहिजे ते. रोहिणी, कॉफी कुठे आहे? रोज नव्याने सांगायचं का तुला? जा घेऊन ये. आणि हे पाणी पण पुसून घे. का ती का पुसेल ते? ते साफ करायचं काम तिचं नाहीये. अरे, ते काम तुला दिलेलं आहे ना, ते तू करशील. आणि काल मसाले पण यानेच फेकले होते ना सगळे. अरे हो, विसरलो मी. पण मग टेक्निकली चूक तुझी आहे, कारण मला राग तुझा आला होता. ही अशी पद्धत नाहीये राग व्यक्त करायची. तू नको शिकू मला. काय ना, माझ्या राग व्यक्त करण्याच्या पद्धती झेपणार नाहीत तुला. धमकी देतोयस? मग काय दादाला सांगणार? दादाने तुला थोडा भाव काय दिला, डोक्यात हवा जाऊन देऊ नकोस. तेवढ्यानं घराची मालकीण होत नाहीस तू. या घराची मालकीण होणं हे प्रयोजनच नाही अरे माझं. आणि घराची काळजी घेण्यासाठी मालकीण वगैरे व्हावं लागत नाही. अरे, आपण जिथे राहतो ना, त्या वास्तूची, त्या घराची देखभाल करावी, तिथे स्वच्छता राखावी, चांगलं असतं ते. पण तुला हा धडा अजून शिकायचा आहे ना, आणि म्हणूनच आता तुझी शिक्षा परत सुरू करायचं ठरवलंय. त्यामुळे आता आजपासून चला पटापट कामं करायची, घर झाडायचं, पुसायचं, तू व्हिडिओ काढायचेस त्याचे. स्वानंदी मॅडम, कोणत्या जगात राहताय तुम्ही? झाला त्याला जमाना, शिक्षा संपली. गैरसमज आहे तुझा अंशू. कोणी सांगितलं तुला तुझी शिक्षा संपली? दादा, ते मी पाणी प्यायला आलो होतो. तुझी शिक्षा अजून संपली नाही अंशू. आणि किमान अजून पुढचे 3-4 महिने तरी 4 महिने तरी संपा. आणि मी त्याच वेळेस तुला सांगितलं होतं की तुझी शिक्षा कधी संपवायची हे स्वानंदी मॅडम ठरवतील. आणि त्यांनी सांगितलंय की तुझी शिक्षा संपली नाहीये, त्यामुळे काम सुरू करा लगेच. आणि आता वेळ नको वाया घालूस. स्वानंदी मॅडम, तुम्ही लक्ष ठेवा की आता तो शिक्षा पूर्ण करतोय की नाही. हो, यावेळी मी खूपच नीट लक्ष ठेवेन. येतो. अरे, असा कसा चाललास? ब्रेकफास्ट करून जा ना. नको आजी, भूक नाही आहे मला. भूक नसायला काय झालं? काही नाही. पिंट्या, खरं खरं सांग, काय झालंय? केऑस चाललाय का आजी ऑफिसमध्ये? सुधरतच नाहीये काय?
चल निघतो मी, बाय. चला चला चला, पटापटा कामाला लागा, पटकन. सगळं नीट झाडून घ्या, पुसून घ्या, आवर आवर. अरे काय जा, आजी कुठे? तिथे आहे ना ते, हा ती पण दालचिनी. अरे त्यात पाय गेला माझा, तेही पुसून घे आणि ती दालचिनी उचलचं. एवढं नुसता बघत बसलो इथे येते कामाला लाग. चल पटकन. चला ब्रेकफास्ट करूया आपण. हा हॅलो निकिता ताई, बऱ्या आहात तुम्ही? आणि आनंदाला बरे आहेत? हो आनंदाला बरं आहे. पण स्वानंदी तू प्लीज जरा घरी येऊ शकशील का? जरा बोलायचं होतं. मी येऊ शकते, मी पोचते थोड्या वेळात. नीट आहे. बाय. बाय बाय. ते इथे पण आहे. एक मिनिट एक मिनिट. अरे आय तरी घेऊन दे वर. घे खाली. हे सगळं कारस्थान स्वानंदीचे. स्वानंदीने दादाचे कान भरलेले दिसत आहेत. दादा आला आणि त्याला म्हणाला की तू परत कामाला सुरुवात कर. तिच्या चेहऱ्यावर असा माज होता ना. ही स्वानंदी ना, बरोबर बोलतेस मम्मा तू. काय ते च्विंगम आहे, च्विंगम. तू म्हणतेस ना च्विंगम आहे ती. हा ते च्विंगम कसं आपण चगळून झाल्यावर आपण फेकून देतो आणि मग असं आपण तोंडातून काढतो. मग ते असं एका हाताला ते जातच नाही. ते असं एका हाताला चिकटतं, मग पुन्हा आपण दुसऱ्या हातात, मग ते दुसऱ्या हातालाही चिकटतं. तसं ती चिटकून राहिलेली आहे. झाडलं ना तरी ते जातच. एक मिनिट, पुरे झालं च्विंगम पुराण. आपली हे बघ, दिवसेंदिवस त्या स्वानंदीपासून धोका वाढत चाललाय. आपल्याला वाटलं होतं ना त्यापेक्षा जास्त हुशार आहे ती. तिचा साधा बोळा चेहराच ना तिची खरी स्ट्रेंथ आहे. पण मम्मा तू दिलेलं मी सगळं काम व्यवस्थित करते की नाही? अगदी मन लावून करते. इकडचं तिकडे काही करत नाही, व्यवस्थित लक्ष देऊन सगळं करते. पण तरी सुद्धा आहे ना, तुला कौतुक त्या अंशुमन आणि अधिराचंच आहे. तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. मी एवढं सगळं करून सुद्धा मी घरी वेगवेगळी कारणं सांगते आणि तुझ्यासाठी मी इथे येऊन राहते, पण तुला माझं कौतुकच नाहीये. आपली ते सगळं राहू दे ग. आता कशाबद्दल कौतुक करायचं ना ते सांग. मम्मा हे सगळं चालू होतं ना, तेव्हा स्वानंदीच्या फोनकडे माझं लक्ष गेलं, तर त्याच्यावरनं कोणाचं तरी नाव फ्लॅश झालेलं बघितलं मी. हे बघ, मला कोणी सोडवण्याचा मूड नाहीये. पटकन काय ते सांग आणि मोकळी हो. मम्मा तिला आहे ना निकिताचा कॉल आला आणि ती आता निकितालाच भेटायला गेलीये. आय एम डॅम शुअर. काय गरज आहे स्वानंदीला त्या निकिताला भेटायला जायची? डोक्याला ताप झालीये ती स्वानंदी. ते स्वानंदीच्या तर- ठेव खाली, ठेव ठेव. अंशू, माझ्या रूम मध्ये येऊन तोडफोड करायची नाही सांगून ठेवते. मी तर म्हणतो त्या स्वानंदीलाच डायरेक्ट उडवून टाकू. शांत बस जरा, शांत.